हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी सुरंग घेतलेलं आहे. हे पावशर सुरंग आहे. ते हे सुरण आपल्याला छान असं कापून घ्यायचे. हाताला पहिलं तेल लावून घ्यायचे. आपल्याला थोडं हाताला तेल ह्याच्यासाठी लावायचं तर हे सुरण आपल्या हाताला खास सुट्टी, त्याच्यामुळे हाताला तेल लावायचे आणि त्यानंतर आपल्याला हे सुरण कट करून घ्यायचे बघा. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण ही साल काढून घ्यायची ह्याची सर्व. मैत्रिणींनो, ही भाजी खूप छान होती सुरंगची. तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करून बघा. सर्व साल काढून घ्यायची बघा. ही सहज अशी साल निघते. ही तुम्ही ही भाजी सुक्की पण बनवली किंवा पातळ रस्सा बनवला तरी पण खूप छान होतो. किंवा असे आपण काप करून तव्यामध्ये मच्छी फ्राय जसं करतो त्याप्रमाणे जरी केली तरी पण खूप छान लागते, टेस्ट होती या भाजीला. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व साल मी काढून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, सुरंगची भाजी कोणाला कोणाला आवडते, तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कशी खायला आवडती, पातळ सुकी, ते पण मला कमेंट करून सांगा. थोडं कापायला हे जड जड आपल्याला वाटतं, कडक असतं ना सुरंग. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे बघा. एवढी साईज करायची. तुम्ही मोठे पण करू शकता. मी एवढी साईज करून घेतलेली आहे. तर ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व सुरण कापून घेतले बघा मी. तर हे काय करायचे, आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे सर्व. आणि पाणी टाकून आपल्याला स्वच्छ हे सुरण धुवून घ्यायचे बघा. कारण माती वगैरे असती त्यामुळे स्वच्छ धुवा तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ सुरण धुवून घ्यायचे बघा. त्यानंतर इथे मी पातेलं ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये पाणी 2 ग्लास पाणी टाकून पाणी छान उकळी बघा आलेली आहे. तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे सुरण टाकून घ्यायचे. अगदी झटपट होणारी रेसिपी मैत्रिणींनो, टाइम बिलकुल पण लागत नाही. तर नक्कीच करून बघा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचे बघा. त्यानंतर थोडी हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा. आणि आपल्याला थोडं लिंबू पिळून घ्यायचे, म्हणजे कसं घशाला खवखव करत नाही, त्यासाठी लिंबू याच्यामध्ये टाका. आणि हे छान आपल्याला शिजून घ्यायचे बघा सुरंग. तर हे एकदा हे हलवून घ्यायचे चांगलं. थोडं कच्चं आहे तर होऊन द्यायचे जरा वेळ. तर मैत्रिणींनो, हे सुरण छान शिजले बघा. आपण आता हे अशा पद्धतीने काढून घ्यायचे जाळीत, म्हणजे सर्व पाणी निथळून जाते.
तर सर्व सुरण मी काढून घेतलेले आहे। तर इथे साहित्य मी दाखवते तुम्हाला, ह्याला काय काय लागतंय पाहू शकता। टमाटा घेतलाय बारीक कट करून, एक कांदा घेतलाय बारीक कट करून, अद्रक लसूण ते किसून घेतलेले आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। तर इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर मी, आणि कढईमध्ये 1-1.5 पळी मी तेल टाकून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही। आणि तेल आपलं तापलं ना, त्यानंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचे बघा, अर्धा चमचा। जिरं छान फुलल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचंय। लसूण मी किसून घेतला होता छान बारीक किसणीने, आणि हे छान हलवून घ्यायचे बघा तेलावर। त्यानंतर आपण इथे कांदा टाकून घेऊया, एक बारीक कट करून घेतला होता मी कांदा छोटा, तर तो टाकून दिलाय। आणि परत एकदा आपल्याला हे छान हलवून घ्यायचे, कांदा छान परतून घ्यायचा आहे तेलावर। मैत्रिणींनो, कांदा थोडा परतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये टमाटा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। मी बारीक एक कट करून टमाटा घेतलेला, तो टाकून घेऊया, आणि टमाटा पण छान तेलावर परतून घ्यायचा आहे आपल्याला। ही भाजी खूप चांगली होती मैत्रिणींनो, नक्कीच अशा पद्धतीने करून बघा। तर टमाटा छान परतल्याच्या नंतर थोडी कोथिंबीर आपल्याला ह्याच्यावर घालून घ्यायची, आणि कोथिंबीर पण परतून घ्यायची चांगली। थोडंसं अद्रक ते किसून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये टाकून दिले। अद्रकनी पण टेस्ट भाजीला खूप छान येते, अद्रक तुम्ही नक्की टाका। तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा। मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे थोडी हळद टाकायची, थोडीच टाकायची, आपण पहिली पण हळद शिजताना टाकली होती सुरणमध्ये। त्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची अर्धा चमचा तो टाकलाय, लाल तिखट टाकलंय मी 1 चमचा, आणि किचन किंग मसाल्याचा 1 चमचा मी मोठा तो एक टाकून घेते, पाहू शकता अशा पद्धतीने। एवढेच मसाले आहेत, जास्त काही मसाले नाही आहेत ह्याला। हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे, आणि हे परतल्याच्या नंतर आपल्याला इथे सुरंग टाकून घ्यायचे बघा त्याच्यात। आणि हे सर्व आपल्याला परत एकदा छान हलवून घ्यायचे, सर्व मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने। हे छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे बघा, शिजायपुरतच पाणी टाकायचे आपल्याला, जास्त पातळ रस्सा नाही करायचा। टिफिनसाठी सुक्की भाजी करायची आपल्याला, थोडीशी ओलसर, त्याप्रमाणेच तुम्ही पाणी टाकून हे करा। सुरंग आपलं शिजलेलं आहे, पण थोडंसं पाणी टाकलं म्हणजे कसं मसाले पण त्याच्यामध्ये मुरले जातात। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा थोडंसं। परत आपण हे छान हलवून घ्यायचे एकदा। इथे दाण्याचं कूट टाकून घ्यायचं, शेंगदाण्याचं दाण्याचं कूट मी भाजून घेतलेलं शेंगदाणे छान बारीक कूट करून घेतलेला, तर 1.5 चमचा मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय। त्यानंतर एकदा परत आपल्याला छान हलवून घ्यायची भाजी। तर भाजी आपली छान झालेली आहे बघा, एक मिनिट जरा भाजी तशीच ठेवायची। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा सुरंगची। माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा। थोडीशी कोथिंबीर वरून टाकली बघा, भाजी दिसती पण छान आपली, खायला पण खूप टेस्टी होती। अशा पद्धतीने भाजी नक्कीच करून बघा ही। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।